सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि आज आपण चॉकलेट डे स्पेशल अगदी कमी किमतीत व्हायरल असा चॉकलेट बाउल बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक चॉकलेट कपकेकचं पॅकेट घेतलेलं आहे. सोबतच एक छोटा ओरिओचा 10 रुपयावाला बिस्किटचा पुडा घेतलेला आहे. चॉकलेट वेफर स्टिक येते ती एक मी घेतलेली आहे. 1 किंवा 2 तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तसेच कॅडबरीचे शॉर्ट्स येतात, त्याचे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत आणि एक व्हाईट चॉकलेटचा बार घेतलेला आहे. तुम्ही डार्क चॉकलेटसुद्धा वापरू शकता. तर सगळ्यात आधी मी इथे एका बाउलमध्ये हे कपकेक काढून घेत आहे. आता तुम्हाला जसे जेवढा मोठा बाउल तुम्ही वापरणार असाल त्या हिशोबाने तुम्हाला कपकेक काढून घ्यायचे आहेत. तर मी इथे 3 घेतलेले आहेत. याचे जे रॅपर आहेत ते काढून घेऊयात आपण आणि आपल्याला हे कुस्करून घ्यायचे आहेत. याचा चुरा करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे कपकेक घेऊ शकता. आता याचा आपण चुरा करून घेऊया. आतून सुद्धा तुम्ही बघू शकता हा केक किती छान आहे तो. चॉकलेट अगदी आतपर्यंत चिप्स टाकलेले आहेत त्याच्यात, चोको चिप्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे कपकेक घेऊ शकता. बाउलची जशी साईज असेल त्या हिशोबाने कपकेक तुम्ही एका वेळेला त्यामध्ये चुरून घ्यायचे आहे. हा बाउल थोडा मोठा आहे त्यामुळे मी इथे 3 कपकेक घेतलेले आहेत. आता हे सर्व चुरून झाल्यानंतर ओरिओ बिस्किट जे आपण घेतलं होतं ते एका पिशवीत टाकायचे आहेत आपल्याला. यातलं एक बिस्किट मी बाजूला डेकोरेशनसाठी ठेवणार आहे. एखाद 2 बिस्किट मी बाजूला ठेवीन. बिस्किटचे सुद्धा 2 पॅकेट तुम्ही एका वेळेला यूज केलेत तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला जसं आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी ठेवायची आहे. आता पिशवीमध्ये घालून याला मी बत्त्यानी असं कुटून घेत आहे. तुम्ही लाटण्याने सुद्धा याला तोडून घेऊ शकता. मिक्सरमध्ये फिरवलं तर अगदीच पावडर होईल म्हणून मी इथे बत्त्याने कुटून घेतलं आहे. आता हा व्हाईट चॉकलेट बार घेतला आहे मी, एक छोटा तुकडा घेतला आहे त्याचा. एक वाटीभर याचा क्रश तयार होईल एवढं मी चॉकलेट बार घेतलेला आहे. याला आपण क्रश करून घेऊया, सुरीने कापून घेऊयात आणि आपल्याला याला मेल्ट करायचं आहे. तर एक वाटीभर हे चॉकलेट तयार होईल एवढा बार मी घेतला होता. तुम्हाला जर डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट कसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता हे चॉकलेट आपण आधी मेल्ट करून घेऊया. तर त्यासाठी डबल बॉयलरची मेथड मी वापरणार आहे. खाली पातेल्यात पाणी उकळत ठेवलं आहे आणि वरती एक छोटा बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला हे चॉकलेट टाकायचं आहे. डायरेक्टली पातेल्यामध्ये आपल्याला चॉकलेट टाकून ते मेल्ट नाही करायचं आहे. तर यामध्ये अर्धा चमचा मी तूप घातलंय. तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. यामुळे छान शाईन येते, चॉकलेटला एक ग्लेज येते. आता सतत एकसारखं ढवळून आपल्याला हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटामध्ये चॉकलेट लगेच वितळते. तर तुम्ही बघू शकता हे चॉकलेट पूर्णपणे वितळलेलं आहे. आता याहून जास्त आपल्याला याला मेल्ट करायचं नाहीये. तर आपण ह्या बाउलमध्ये जो केकचा चुरा करून घेतला होता त्यावरती हे व्हाईट चॉकलेट घालून घ्यायचं आहे. आता याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी खूप जास्त चॉकलेट वापरलेलं नाहीये. ऑलरेडी व्हाईट चॉकलेट थोडंसं गोड असतं त्यामुळे मी कमीच वापरलेलं आहे. वरतून आपल्याला तयार केलेला बिस्किटचा चुरा घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर यामध्ये डार्क चॉकलेट सुद्धा मिक्स करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. हे जे चॉकलेट्सचे लड्डू होते, शॉर्ट्स होते ते सुद्धा मी घातले आहेत. वरतून ह्या वेफर स्टिक लावलेल्या आहेत आणि वेफर बिस्किट सुद्धा माझ्याकडे होते तर ते सुद्धा मी डेकोरेशनला वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही वस्तू डेकोरेशनसाठी घेऊ शकता. आता वरतून पुन्हा थोडंसं गार्निशिंगसाठी व्हाईट चॉकलेट घातलेलं आहे. ओरिओचे बिस्किट ठेवलेले आहेत आणि स्प्रिंकल्समध्ये तुमच्याकडे काही असेल तर सिल्वर बॉल्स किंवा चोको चिप्स जे काही असेल ते तुम्ही वापरू शकता. तर असा हा आपला होममेड कमी खर्चातला व्हायरल चॉकलेट बाउल तयार झालेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. आता तुम्हाला मी इथे हा चमच्यामध्ये सुद्धा घेऊन दाखवते. थोडा जवळून झूममध्ये दाखवते की किती छान असा हा आपला चॉकलेट बाउल तयार होतो ते. तर या व्हॅलेंटाईन डेला किंवा चॉकलेट डेला हा नक्की तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी बनवा. घरातल्या सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.